प्रत्येक सूर्योदय एक नवी आशा घेऊन येतो आणि प्रत्येक योग्य गुरु आयुष्याला नवी दिशा देऊन जातो. ज्ञानाची परंपरा शब्दांनी नव्हे तर कृतीने जपणारे काही विरळ व्यक्तिमत्वे समाजात जन्माला येतात. अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे नाव आदरणीय अरविंद जाधव सर. गेली 17-18 वर्षे कोणतीही प्रसिद्धी, कोणतीही अपेक्षा आणि कोणताही स्वार्थ न ठेवता त्यांनी योगाची अखंड ज्योत प्रज्वलित ठेवली आहे. आज हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील अनेक योग वर्ग त्यांच्या विचारांनी, त्यांच्या संस्कारांनी आणि त्यांच्या मार्गदर्शनाने उजळून निघाले आहेत. त्यांनी केवळ योग शिकवला नाही, त्यांनी माणसं घडवली. त्यांनी केवळ आसने शिकवली नाहीत, तर निरोगी शरीर, शांत मन आणि सकारात्मक जीवन जगण्याची कला शिकवली. त्यांच्या हाताखाली अनेक योग शिक्षक घडले आणि आज तेही समाजसेवेचा हा दीप पुढे घेऊन चालले आहेत. हाच एका खऱ्या गुरुचा सर्वात मोठा सन्मान असतो. गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग आणि अरविंद जाधव सर म्हणजे हजारो जीवनांना आरोग्य, आत्मविश्वास आणि आनंदाचा प्रकाश देणारे एक तेजस्वी दीपस्तंभ. आज गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी आम्ही त्यांच्या चरणी कृतज्ञतेचे कोटी कोटी प्रणाम अर्पण करतो. सर, आपल्या निस्वार्थ सेवेला, आपल्या प्रेमळ मार्गदर्शनाला आणि आपल्या अथक योग साधनेला आमचा मनःपूर्वक सलाम. आपण निरोगी राहा, दीर्घायुषी व्हा आणि आपल्या हातून अशीच समाजसेवा अखंडपणे घडत राहो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वातविकार ज्यांना आहे त्यांनी वायुमुद्रा घ्या, ज्यांना पित्त आहे त्यांनी पृथ्वी मुद्रा घ्या, ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे त्यांनी प्राण मुद्रा घ्या आणि ज्यांना सगळेच आजार आहेत त्यांनी सर्वांग मुद्रा घ्या. पवित्र मन रखो, पवित्रता मनुष्यता. प्राणायाम करत असताना सगळ्यात महत्वाचा पाठीचा कणा आहे. जो मन वचन कर्म से पवित्र है, वो चरित्रवान ही यहाँ महान है. मन वचन कर्म से पवित्र है. उजवीकून श्वास घेणे, क्षणभर थांबून डावीकून सोडणे, परत डावीकून घेणे, क्षणभर थांबून. बीपीचे आजार असतील तर थोडं जास्त थांबा. पवित्रता मनुष्यता की शान है. एक माझं वाक्य लक्षात ठेवा, ऍसिडिटी आणि शुगर ज्यांना आहे त्यांनी सातत्य ठेवा. या ऋतूमध्ये सगळ्यात जास्त हृदय विकाराचे आजार असतात. वर्ग सुटल्यानंतर डॉक्टर साहेबांना विचारून घ्या असतात की नाही.